न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। सुनील त्र्यंबके यांचा ऐतिहासिक पुढाकार। छावाने महिलांना रडवले, तरुणांच्या नसानसात पेटवली स्वाभिमानाची ज्वाळा। संभाजी महाराजांचा इतिहास फक्त पुस्तकात नाही तर मनात आणि रक्तात हवा। अहिल्यानगरच्या प्रेक्षकांचा हुंकार। सावेडी उपनगरातील संदेश नगर येथे नगरसेवक सुनील त्र्यंबक आणि साई संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं महाआरती आणि छावा चित्रपटाचे मोफत प्रदर्शन आयोजित करण्यात आले। महाआरतीनंतर भाविकांची मोफत आरोग्य तपासणी झाली। नंतर संभाजी महाराजांच्या जीवन संघर्षावर आधारित छावा चित्रपट दाखवण्यात आला। 1,500 ते 2,000 नागरिकांनी हा चित्रपट पाहताच वातावरण भारावले। महिलांच्या डोळ्यात अश्रू, तरुणांच्या मनात ऐतिहासिक गर्जना। छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष समजावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। चित्रपटानंतर नागरिकांना महाप्रसाद देण्यात आला। संभाजी राजांची गाथा तरुण पिढीच्या नसानसात भिनली पाहिजे असा नागरिकांनी निर्धार केला आहे। आपण दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाप्रसादाचा कार्यक्रम अशा साई मंदिरामध्ये घेतो। साई संघर्ष सामूच्या वतीने आज वार्ड क्रमांक 2 मध्ये आपण ज्या पुण्यामध्ये जी घटना काल घडली ही प्रथमेने चुकीची घटना घडलेली आहे। त्यामुळेच आपण सर्व महिलांना छावा पिक्चर हा मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि पिक्चर तो शो केला आणि दाखवला। खरंच ती दुःखाची घटना झालेली आहे। खरंच त्याबद्दल मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा प्रयत्न केला आणि ह्याच सगळ्या महिलांनी सुद्धा असं मन भरून सगळ्या गोष्टी त्वरेने केल्या। मी महाराष्ट्र हे हिंदू धर्म हाच महत्त्वाचा आहे। या देशामध्ये आपण जे काही करत आहोत हे खरंच आणि जो छावा पिक्चर आहे हा छावा पिक्चर म्हणजेच मराठाने हा पाहिला पाहिजे आणि आपण ही गोष्ट कोण घेतलाच पाहिजे। या वतीने मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की हा पिक्चर सर्वांनी पाहिला आणि छावा पिक्चर बघण्याची सगळ्यांनी मनापासून प्रयत्न केली। मी सगळ्यांना साईच्या चरणी प्रार्थना करतो की सगळ्यांना असंच उदाहरण द्यावं आणि त्यांना शक्ती द्यावी ही साईच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। ओम साईराम, जय शिवराय। ओम साईराम। साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान या द्वारकामाई साई मंदिरामध्ये आज मान्य नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीने छावा हा पिक्चर दाखवण्यात आला। सर्व आमच्या वार्ड क्रमांक 2 मधील व परिसरातील सावडी भागातील सर्व लोकांनी याचा खूप आनंद घेतला व तसेच शेवटी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रूचा धारा होता व अंगावर काटा होता। त्यानंतर समस्त या ठिकाणी आलेल्या साई भक्तांनी कालच्या झालेल्या पुण्यामधील दुर्दैवी घटना या संदर्भात श्रद्धांजली वाहिली। अशी दुर्घटना पुन्हा कधी होऊ नये अशी काळजीची घोषणा केली। मी समस्त नगरकरांना विनंती करतो की अशी दुर्दैवी घटना आपल्या नगरमध्ये पुन्हा कधी घडू नये व याची काळजी घ्यावी व तसेच प्रत्येकाने आपल्या घरात छावा निर्माण करावा, असा पुत्र जन्माला आणावा मी सर्व नगरकरांना विनंती करतो। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट।